नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, रविराज काका प्रियाची चौकशी करण्यासाठी तिच्या कॉलेजमध्ये जातात. तिथे गेल्यानंतर खूप मोठं सत्य रविराज काकांच्या समोर येतं. कॉलेजमध्ये प्रियाने ॲडमिशनच केलेलं नाही आहे या सत्याचा उलगडा रविराज काकांच्या समोर झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये असल्यामुळे घरी दारू पिऊन येते आणि दारू पिऊन आलेल्या प्रियाची हकालपट्टी कल्पनाने आता घरामधून कायमस्वरूपी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अर्जुन, कल्पना सगळेजणच प्रियाची वाट लावतात आणि तिला घरातून हकलून देतात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने प्रियाची कोर्टामध्ये खूपच छान अशी फजिती केलेली असते, तिची वाट लावलेली असते. त्यामुळे इथे आता रविराज काका, अश्विन या दोघांच्याही समोर अर्जुनने सगळे पुरावे सादर केलेले असतात. कारण ते दोघेही कोर्टामध्ये आलेले असतात आणि कोर्टामध्ये अर्जुनने असे काही पुरावे सादर केलेले असतात, त्याच्यामुळे एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते की प्रिया आणि साक्षी या दोघीजणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीजणी आधीपासून एकमेकींना ओळखतात. हे अर्जुनने आता कॅफेमधलं CCTV फुटेज कोर्टामध्ये दाखवून सगळ्यांच्या समोर प्रियाचं आणि साक्षीचं सत्य आणलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाची वाट लागलेली असते आणि CCTV फुटेजमध्ये प्रिया साक्षीकडून पैसे घेते हाच व्हिडिओ अर्जुनने बरोबर आता कोर्टामध्ये सादर केल्यामुळे इथे रविराज काकांना कळतं की प्रिया कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे. आता ती नंतरला ड्रामा करते, पण इथे आता प्रियाची वाट ही रविराज काकांसमोर तर अर्जुनने नक्कीच लावलेली असते. त्यामुळे इथे आता खूपच मोठा धमाका झालेला असतो. कारण ज्या वेळेला ती सगळ्यांना घेऊन आश्रमामधून सिनेमा बघायला जाते आणि विलासबरोबर जेव्हा पोटात दुखण्याचं नाटक करून येते, तेव्हा ती तिकीटं ऑनलाईन पद्धतीने काढलेली असतात आणि ती म्हणजे साक्षीने तिकीटं काढलेली असतात आणि साक्षीने ऑनलाईन पद्धतीने इथे आता तिकीटं खरेदी केलेली असतात. त्याचं स्टेटमेंटसुद्धा अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. ते पेमेंट साक्षी शिखरे हिच्या नावाने झालेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, खूपच छान असे महत्त्वाचे पुरावे अर्जुनने आता सादर केल्यानंतर प्रिया आणि साक्षी दोघीजणी किती घनिष्ठ मैत्रिणी होत्या हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे प्रियाने साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंचा बळी दिलेला आहे. विनाकारण या प्रकरणामध्ये मधुभाऊंना अडकवलेलं आहे. अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करतो. तेव्हा इथे प्रियाची चांगलीच वाट लागलेली असते. जेव्हा प्रिया घरी येते तेव्हा नेहमीप्रमाणे नाटक करत म्हणते की त्यावेळेला आमची परिस्थिती काय होती, आश्रमामध्ये आम्हाला काय मिळत होतं, साधे घालायला कपडे नाही की खायला अन्न नाही, म्हणून मी तिच्याकडून कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे घेतले होते. मी कुठे नाही म्हणते, पण मी उसने घेतले होते बाबा. मी तिच्याकडून ते कर्ज घेतलं होतं आणि ज्या वेळेला मला कळलं की तुम्ही माझे बाबा आहात आणि मग तुम्ही मला पैसे द्यायला लागलात, पॉकेट मनी द्यायला लागलात, तेव्हा तिचं मी सगळं कर्ज हळूहळू फेडून टाकलं बाबा. असं आता प्रिया नाटक करते आणि तेव्हा ती महिपतला फोनसुद्धा करते, पण ती खूपच जास्त चालाकीने आपलं नाव सांगून म्हणते की माझे बाबा समोर उभे आहेत. त्यामुळे महिपत म्हणतो की तू घेतलेलं कर्ज सगळं फेडलंस, माझ्या मुलीला तुझ्याशी बोलायचं नाही आहे असं म्हणून फोन ठेवून देतो. पण इथे रविराज काकांचा प्रियावरती अजिबात विश्वास नाही आहे. अश्विन म्हणतो, अश्विन तर आता बायकोचा बैलच झाला आहे. तो म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, जरी कुणाचाही नसेल माझा विश्वास आहे ना तुझ्यावरती. तेव्हा प्रिया म्हणते की तुझा तर विश्वास आहेच, पण मला माझ्या बाबांचा विश्वाससुद्धा हवा आहे. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की नाही, माझा तुझ्यावरती आता विश्वास नाही आहे. हा विश्वास तुझ्यावरती तेव्हाच बसेल किंवा बसणार नाही जेव्हा कोर्टामध्ये अजून अर्जुन आता कुठले कुठले पैलू आणतोय, कुठली कुठली पानं नव्याने उघडतोय, हे मला बघायचं आहे. तुझ्या विरोधात जर त्याने कोर्टामध्ये अजून पुरावे सादर केले ना तन्वी, तर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तुझ्यावरती विश्वास तर मी मुळीच कधी ठेवणार नाही, असं आता रविराज काकांनी तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे आता तू इथून जा, तुझे घरचे तुझी वाट बघत असतील, निघ इथून, अशा शब्दामध्ये रविराज काकांनी आता प्रियाला सुनावलेलं असतं.
प्रियाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, तिचा चेहरा उतरलेला असतो. आता आपल्याला इथे सायली अर्जुनला प्रत्येकाच्या नजरेतून पाडण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले. इथे रविराज काकांच्या नजरेतून त्यांना पाडलं, त्याचबरोबर कल्पनाचे कान भरले, प्रताप काकांचे कान भरले, पूर्णाजीचे कान भरले. पण आता काय, शेवटीला दिवस फिरले, प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं आणि शेवटीला आता जी परिस्थिती तिने विनाकारण सायलीची करून ठेवली होती ना, ती आता प्रियाची झालेली आहे. कारण इथे आता स्वतःला इथे आई म्हणवणारी कल्पना सायलीवरती किती रागवली आहे. ती सायलीचं तोंड बघणंसुद्धा पसंत करत नाही. सायलीच्या इथे आता अशनाने तिला त्रास व्हायला लागला आहे. का तर प्रिया इथे कान भरते म्हणून. आता तीच परिस्थिती प्रियाची झालेली आहे. रविराज काकांना तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा उरलेली नाही आहे. आणि इथे प्रतिमा तर स्पष्टपणे म्हणते की तन्वी, तू तुझ्या वडिलांपासून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी लपून ठेवल्या आहेस ना, काही सांगता येत नाही. अजून तू काय काय लपून ठेवलं आहेस असं स्पष्टपणे आता प्रतिमा म्हणत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रविराज काका सरळ तिला म्हणतात की माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे, मला तुझ्याशी बोलायचंसुद्धा नाही आहे. त्यामुळे इथे अश्विन म्हणतो की तन्वी चल आता आपण घरी जाऊया. आणि तेव्हा इथे प्रिया रविराज काकांकडे बघत असते, पण रविराज काका तिच्याकडे आपली पाठ करून उभे राहतात. कारण त्यांना तिचं तोंडसुद्धा बघायचं नसतं. तिच्या नाटकांचा त्यांना आता कंटाळा आलेला असतो आणि त्यांना तिच्यावरती संशय देखील आलेला असतो. ज्या वेळेला इथे आता प्रिया घरी येते, घरी आल्यानंतर इथे सायलीने सगळ्यांचा मूड छान व्हावा म्हणून तिने इथे नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात. तेव्हा प्रिया आल्यानंतर सायली इथे कल्पनाला नारळाच्या वड्या देत असते. देवी आईला नैवेद्य दाखवल्यानंतर तेव्हा प्रिया येते आणि नारळाच्या वड्यांचं ताट उडवून लावते आणि म्हणत असते, काय गं इथे कोर्टामध्ये माझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत आणि इथे आता माझी हार झाली आहे म्हणून तुम्ही सेलिब्रेट करताय. इथे नारळाच्या वड्या केल्यास तू तोंड गोड करण्यासाठी लाज नाही वाटत का तुला माझ्यावरती हे खोटे नाटे आरोप करायला अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा मी तुझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत का? मग सांग ना काय बोललो मी? जे सत्य आहे ना तेच कोर्टामध्ये मी बोललो आहे म्हणून तर तुला इतका राग आला आहे ना. तुला जर वाटत असेल की मी काही चुकीचं बोललो आहे तर काय चुकीचं बोललो आहे ते सुद्धा मला सांग. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते की सांग ना काय बोललाय तू चुकीचं, असे कुठले पुरावे दाखवलेत जे चुकीचे आहेत, खोटे आहेत. तेव्हा इथे प्रिया आता त्यांना वाटेल तसं बोलत असते. तेव्हा प्रताप काका म्हणतात की तन्वी, ही काय पद्धत झाली तुझी बोलायची? एवढा अकांत तांडव करायची गरज नाही आहे. तू कोर्टामध्ये साक्ष दिली आहेस ना, तीसुद्धा मधुभाऊंच्या विरोधात. तुझ्या साक्षीमुळे आहेत ना ते जेलमध्ये जाऊ शकतात आणि तुझ्या साक्षीमुळे एक गुन्हेगार व्यक्ती सुटू शकते. त्याच्यामुळे जर तू खरं बोलली असशील तर तुला इतका राग का येतोय? मग तू खोटं बोलली आहेस का? तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा तुम्ही नेहमी अर्जुन आणि सायलीला पाठीशी घालता आणि तुम्हाला नेहमी मी चुकीची वाटते का? नेहमी तुम्ही मला चुकीचं ठरवता. तेव्हा इथे प्रिया आता प्रताप काकांवरती ओरडून बोलते. तेव्हा कल्पनाला आधी अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास नसतो. ती म्हणत असते, नाही आपली तन्वी असं करेल मला वाटतच नाही. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात, तू एकाच बाजूने विचार करू नको कल्पना, दोन्ही बाजूने विचार कर. तुला खरंच असं वाटतं की आपला अर्जुन कधी खोटे पुरावे सादर करेल? हे कधीच शक्य नाही आहे. तेव्हा इथे कल्पना विचारात पडलेली असते. पण आता तिला कळलेलं असतं की जी तन्वी तिला खूपच जास्त चांगली वाटते ती तन्वी किती उद्धट आहे. कारण ती आता प्रताप काकांवरती आत्तापर्यंत कुणीही आवाज चढवलेला नाही आहे आणि पहिल्यांदा प्रियाने आवाज चढवलेला आहे. त्यामुळे कल्पना म्हणते, तन्वी अगं हे काय, तू मला चांगली वाटत होतीस, मी अर्जुनबरोबर भांडते तुझ्यासाठी आणि तू यांच्यावरती आवाज चढवतेस? हे संस्कार आहेत का तुझे? आत्तापर्यंत यांच्यासमोर कुणीही वर आवाज करून बोललेलं नाही आहे, अगदी पूर्णाजीसुद्धा नाही. त्या त्यांचा मान राखतात आणि तू त्यांच्यावरती आवाज चढवून बोलतेस. मी अजिबात खपून घेणार नाही आहे माझ्या नवऱ्यावरती कुणी आवाज चढवलेला. आत्तापर्यंत सायलीचा आम्ही सगळ्यांनी राग केला, पण सायली त्यांच्याशी किंवा माझ्याशी कधी मान वर करूनसुद्धा बोलली नाही, नजर वर करूनसुद्धा बोलली नाही आणि तू यांच्यावरती आवाज चढवून बोलतेस. लाज नाही वाटत तुला? याचा अर्थ अर्जुन बोलतोय ते खरं आहे. कोर्टामध्ये त्याने जे काही पुरावे सादर केलेत ते खरेच असतील. अर्जुन कधीही खोटं बोलणार नाही. तो त्याच्या इथे आत्ताच्या त्याच्या इतक्या वर्षाच्या
करिअरमध्ये तो कधीच खोटं बोललेला नाही आहे, कळतंय का तुला? याच्या पुढे जर कधी आवाज चढून बोललीस आणि बाहेरचा राग घरामध्ये काढलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल ही गोष्ट लक्षात ठेव. अर्जुन म्हणतो की तन्वी, यापुढे जर तू माझ्या डॅडवरती आवाज चढवलास ना, तर मी विसरून जाईन तू कोण आहेस, कळलं? तुला बाहेरचा रस्तासुद्धा दाखवणार नाही, सरळ हकलून देईन. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, अश्विन सांगून ठेव तुझ्या बायकोला, आत्तापर्यंत सगळं शांतपणे घेत होतो तुझ्यासाठी, पण जर पुन्हा हिने माझ्या ममावरती किंवा माझ्या डॅडवरती आवाज जरी उचलला ना, तर बघ मी काय करतो ते. मग मी शांत राहणार नाही आहे. आम्हाला बोलते तर बोलते, माझ्या डॅडला जर बोलली ना तर मी ऐकून घेणार नाही, असं आता अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे कल्पना आता गप्पच बसते, तीसुद्धा आपला शहाणपणा आवरते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका आता प्रियाच्या कॉलेजमध्ये जातात. त्यांचा आता अजिबात प्रियावरती विश्वास नसतो. ते म्हणतात की कॉलेजमध्ये जातो आणि जी चौकशी करतो, आत्तापर्यंत इथे आता फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली माझ्याकडून हिने खूपच जास्त पैसे उकळलेत, बघूया ते तरी चांगल्या मार्गाला लावलेत का. त्यामुळे तिने जे फेक ID तयार केलेलं असतं कॉलेजचं, त्या कॉलेजमध्ये आता रविराज काका जातात आणि विचारत असतात की इथे तन्वी किल्लेदार आहे का कॉलेजमध्ये स्टुडंट. इथे आता तन्वी रविराज किल्लेदार असं नाव सांगितल्यानंतर ती नाव सर्च करते स्टुडंटमध्ये. स्टुडंट लिस्टमध्ये तिचं नाव येतच नसतं. ती कितवीमध्ये आहे, ती काय करते, फॅशन डिझायनिंगला आहे, हे सगळं रविराज काका सांगतात. पण इथे तन्वी रविराज किल्लेदार या नावाची स्टुडंटच नाही आहे असं आता सांगितलं जातं. तेव्हा इथे आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळे इयर आता चेक केले जातात. कुठल्याच इयरला इथे तन्वी रविराज किल्लेदार या नावाची मुलगीच नाही आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर रविराज काकांना आता कळतं की प्रिया एक नंबरची खोटाडी मुलगी आहे. प्रिया ही खरं बोलत नाही आहे, ती फ्रॉड आहे कदाचित. कारण सायलीवरती सुद्धा मधुभाऊंचे संस्कार आहेत, पण सायली किती शांत, किती खरं बोलणारी मुलगी आहे. आणि इथे ही प्रिया तिच्याबरोबर उलट, इथे फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली माझ्याकडून इतके पैसे उकळले आणि ती कॉलेजमध्ये तिने ॲडमिशनच केलेलं नाही आहे. तेव्हा रविराज काकांना प्रियाचं खूप मोठं सत्य हे कळलेलं असतं. तेव्हा रविराज काका इथे आता प्रियाला घरी बोलावतात. त्याच्या आधी आता ती घरी येते. तेव्हा रविराज काका विचारतात, तू कुठल्या कॉलेजमध्ये आहेस. तेव्हा ती म्हणते की बाबा मी कॉलेजला जाते आणि ती आपला ID दाखवते. तेव्हा रविराज काका म्हणतात, मी त्या कॉलेजमधून जाऊन आलो आहे, तू अजिबात तिथे जात नाही, त्या नावाची कुणी स्टुडंटच नाही आहे असं मला कळलं आहे. तेव्हा इथे प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. रविराज काका तिला खूप अपमानित करतात. ते म्हणतात, स्वतःच्या वडिलांना फसवायला तुला अजिबात लाज वाटली नाही का गं. हे सगळं करून तुला मिळालं तरी काय, काय मिळालं तुला. माझ्याकडून एवढे पैसे उकळलेस आणि तू कॉलेजलाच जात नाही. आत्तापर्यंत किती असाइनमेंट क्लिअर केल्या ते तरी मला सांग. किती असाइनमेंट तयार केल्यास, किती तुझ्या सेमिस्टर झाल्या, किती तुझ्या परीक्षा झाल्या, मला सगळं काही सांग. तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. तुझ्या नोट्स दाखव, नोट्स किती तुझ्या कंप्लीट आहेत त्या मला बघायच्या आहेत. तुझे कुठले टीचर आहेत, तुला कुठले टीचर शिकवतात, याबद्दल आता माहिती विचारल्यानंतर प्रिया काय बोलणार. प्रियाकडे उत्तर देण्यासारखं काहीही नसतं. त्यामुळे इथे रविराज काका म्हणतात की अर्जुन जे बोलतोय तेच खरं आहे. कदाचित तुझी आणि साक्षीची ओळख आहे आणि म्हणूनच तू मधुभाऊने या प्रकरणामध्ये फसवलेस. आता मी अर्जुनच्या बाजूने आहे, तुझ्या बाजूने नाही. त्याला जी लागेल ती मी मदत करेन आणि मी तुझ्यावरती आता विश्वास ठेवणार नाही. एका निर्दोष व्यक्तीला जर तू मुद्दामून अडकवलं असशील ना तन्वी, तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही असं आता रविराज काका तिला स्पष्टपणे बोलतात. प्रतिमा, रविराज काका दोघेही तिला आता वाटेल तसं बोलतात, अपमानित करतात. कारण तिचा गुन्हा खूपच मोठा आहे, माफ करण्यासारखा नाही. रविराज काका तिला घरातून हकलून देतात. म्हणतात की तोंड दाखवू नकोस. जर अर्जुनने कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की तू दिलेली साक्ष ही खोटी आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत, हे जर त्याने सिद्ध केलं तर पुन्हा मी तुझं कधीच तोंड बघणार नाही असं रविराज काकांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे महिपत आता प्रियाला बोलावतो आणि म्हणत असतो, काय गं हे चुचुंद्री, तुझ्यामुळे किती मोठा गोंधळ झाला बघितलंस ना. जर तुझ्यामुळे माझ्या मुलीला इथे शिक्षा झाली ना, आज तो अर्जुनने व्हिडिओ दाखवला आणि पूर्ण तमाशा झाला, बघितलंस ना तू. तुझ्यामुळे जर माझी मुलगी या प्रकरणामध्ये अडकली तर मी तुला माफ करणार नाही. माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवरती तुझं नाव आहे, तुला माहिती आहे ना. जर यापुढे काही माती खालीस ना, आज तुझ्या बापाच्या समोर तुला वाचवलंय, सगळं कर्ज फेडलं म्हणून, तर आता खरोखर सगळे पैसे परत करायचे, कळलं ना. नाहीतर तुझी कशी वाट लावतो ना ते बघस तू. तेव्हा इथे आता प्रियाची वाट लागलेली असते. प्रिया खूपच जास्त स्ट्रेसमध्ये आलेली असते आणि प्रिया आता दारू पिते, हवी तेवढी दारू पिते. खूपच जास्त दारू पिऊन ती सुभेदारांच्या घरी येते.
सुभेदारांच्या घरी आल्यानंतर आरडाओरडा करायला सुरुवात करते. अर्जुनला ओरडते, सायलीला ओरडते, मधुभाऊंना हाका मारत असते आणि सगळेजण बाहेर आल्यानंतर ती आता नाही नाही ते बोलत असते. तेव्हा इथे आता प्रिया सगळ्यांना उद्धट बोलत असते. तेव्हा कल्पनाला खूपच जास्त राग येतो. कल्पना तिचं चांगलं थोबाड फोडते आणि इथे आता तिला बाहेरचा रस्ता दाखवते. म्हणते की पुन्हा या घरामध्ये दारू पिऊन पाऊल ठेवायचं नाही आणि तिची घरातून छान पद्धतीने अगदी व्यवस्थित हक्कलपट्टी करते आणि अश्विनला सुद्धा खडे बोल सुनावते. तेव्हा इथे प्रियाचा उद्धटपणा तिला आणखीनच दिसून येतो. तेव्हा कल्पनाला कळतं की सायली किती चांगली आहे आणि प्रिया किती उद्धट. आत्तापर्यंत प्रिया फक्त गोड गोड बोलत होती, रिअलमध्ये ती अजिबात चांगली नाही आहे. तेव्हा इथे कल्पनाचे डोळे आता उघडलेले असतात. तेव्हा इथे कल्पनाने आता स्वतःहून प्रियाची घरातून हक्कलपट्टी केलेली असते आणि आता सगळेजण तिच्या विरोधात गेलेले असतात. जी अवस्था प्रियाने सायलीची करून ठेवलेली असते तीच अवस्था आता इथे निसर्गाने प्रियाची केलेली असते. सगळेजण आता सायली अर्जुनच्या बाजूने असतात तर सगळेजण प्रिया आणि अश्विनच्या विरोधात. अशा रीतीने आता अर्जुन आणि सायलीने प्रियाची सगळ्यांसमोर वाट लावलेली असते.